सकाळी सकाळी फुलं घ्यायला आली की ही बघा आमची शेणा पण माझ्यासोबत खाली येते. रोज असंच चाललेलं असतं, 2-3 चक्रा मारायच्या आणि परत वरती जायचं. एक पिल्लू वरती गेलं. सर्वांना श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सर्वांचे. माझ्या आजच्या एका ब्लॉगमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. कालचा पूर्ण ब्लॉग पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. तुमचा येणारा प्रत्येक दिवस आनंदाचा, सुखाचा, समृद्धीचा व भरभराटीचा जावा. आजचा पण ब्लॉग कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. हा बुधवारचा व्हिडिओ आहे बरं का ताईंनो, याचे 2 भाग केलेले आहेत. तू पण जाग. आज बनवणार आहे बटाटा आणि गिलक्याची भाजी. मी कशा पद्धतीने करते. गिलके स्वच्छ धुवून कापून हळदी मिठामध्ये तेलामध्ये परतायला घातलेले आहे. एका बटाट्याची सुक्की भाजी करणार आहे. लसूण सोलून घेते, बटाटा कापून पाण्यामध्ये टाकते. त्यामुळे काय होतं, त्याला जी माती असते ती पण निघून जाते आणि बटाट्यामध्ये जे टॉर्च असतात ते पण निघून जातात. 2 ते 3 पाण्याने बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा. पीठ पण मळून ठेवलेले आहे, म्हणजे पटकन स्वयंपाक होईल, भाजी होते तोपर्यंत पीठ आपलं छान मुरतं. स्वयंपाक करत असताना किचन वटा 4 ते 5 वेळा मी पुसून घेत असते. त्यामुळे मी किचन वट्यावरतीच काही जर मला कापायचं असलं तर कापते. मिरची असो, कांदा असो किंवा असं जर काही भाज्या असल्या तर. लसूण पण सोलत असताना मी खाली स्ट्रे किंवा प्लेट घेते. काहीतरी भांडं घेतलं तरी पण चालतं. त्यामुळे काय होतं, किचन वट्यावरती लसूण सोलत असताना जास्त कचरा होत नाही. तसंच तो कचरा आपल्याला लगेच डस्टबिनमध्ये टाकता येतो. चला, माझ्या कामापुरता लसूण झालेला आहे. हे बघा, लगेच बटाट्याची भाजी टाकून देते आणि बाकीचा जो लसूण राहिलेला आहे तो पण नंतर सोलून घेते. बटाट्याची भाजी ही अशी आहे की घरामध्ये रोज जरी केली तरी पण खायला कोणी नाही म्हणत नाही. सर्वांना आवडती. पातळ सुक्की कोणतीही करा, कशाही पद्धतीने केली तरी पण सर्वजण आवडीने खातात. तेलामध्ये लसूण, जिरं, मिरची पावडर, हळद, धना पावडर आणि गरम मसाला एकत्र छान परतून घेतला. त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला बटाटा घातला. वरून चवीपुरते मीठ घातले. हिरवीगार कापून घेतलेली कोथिंबीर घातली आणि बटाटा शिजन एवढंच त्यामध्ये पाणी घातलेलं आहे. दुसऱ्या बाजूला गिलक्याची भाजी बनवण्यासाठी छान अशा मिरच्या भाजून घेतल्या. 2-3 प्रकारची आपण गिलक्याची भाजी करू शकतो. तुरीच्या डाळमध्ये केली, मुगाच्या डाळमध्ये केली तरी पण छान होते, किंवा हिरवी मिरची कापून केली तरीसुद्धा खूप छान होते. मी हिरव्या मिरच्या इथं भाजून घेतलेल्या आहे. हिरवी मिरची, लसूण याचा ठेचा करून घेतलेला आहे. गरम तेलामध्ये जिरं, मोहरी आणि ठेचून घेतलेला ठेचा छान परतला. त्यामध्ये परतलेले जे गिलके होते ते टाकून दिले. यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे नाही आहे. गिलक्याला पाणी सुटतं, त्यामुळे सुटलेल्या पाण्यामध्येच गिलकं छान शिजल्या जातं. ठेचा छान परतल्यावर त्यामध्ये शिजवून घेतलेले, म्हणजे जे आपण हळदी मिठामध्ये वाफवून घेतलेले गिलके आहे ते टाकून दिले. मीठ आपण पहिलेच टाकलेले आहे, त्यामुळे मी या भाजीमध्ये मीठ नाही टाकणार. वरून हिरवीगार अशी कोथिंबीर टाकायची आणि 2-3 मिनटं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचे. तुम्हाला जर यामध्ये मिरची कापून घालायची असेल किंवा मिरची पावडर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. मी कोणतेही मसाले वापरलेले नाही. दोन्ही भाज्या आपल्या झालेल्या आहे. भाज्या पण काढून घेतल्या. कळ्या लगेच मी बेसिनमध्ये घासायला टाकून दिल्या. किचन ओट्यावरती थोडं कोथिंबीरचं आणि मिरच्यांचं पडलेलं आहे. कपडा मारून घेते आणि लगेच चपात्या करायला घेते. एक कपडा माझा किचन ओट्यावरतीच असतो हात पुसण्यासाठी. लगेच हात धुतले की मी त्या कपड्याला हात पुसून घेते आणि दुसऱ्या कामाला लागते. चला, पीठ आपलं छान मुरलेलं असणार आहे. पटकन चपात्या करते. कपडे पण भिजत घातलेले आहे, कपडे धुवायचे आहे. आज माझे घरातले कामसुद्धा लवकर झाले होते, त्यामुळे तुमचे दादा मला म्हणाले, चल आपण दोघं बाहेर जाऊ. आम्ही आलेलो आहे नानापेठमध्ये. नाही, बाहेर खूप ऊन लागत होतं, त्यामुळे मी एका शॉपच्या बाहेर सावलीमध्ये बसलेली होती. 2-3 शॉप तुमच्या दादाने बघितले, पण शेवटी एका शॉपमध्ये त्यांना त्या गाडीचा पार्ट मिळाला. इथून आम्हाला जायचं होतं रविवार पेठमध्ये. जाताना तुमचे दादा मला सांगत होते, इथं हे आहे, तिथं ते आहे. त्यांनी कितीतरी वेळा सांगितलं तरी पण माझ्या काही लक्षात राहत नाही बरं का ताईंनो. कारण खूप वेळा मी त्यांच्यासोबत येते पण नाही माझ्या लक्षात राहत. तुमच्या दादांना जर गाडीचं असं काही सामान घ्यायचं असेल किंवा घरातलं जर काही सामान असेल तर ते मला असे सोबत घेऊन येतात. आपल्या दाराला जो सागाचा उंबरठा बसवलेला आहे तो उंबरठा घेण्यासाठी सुद्धा मी 4 ते 5 वेळा तुमच्या दादासोबत
ह्या मार्केटमध्ये आलेली आहे, तरी पण माझ्या काही लक्षात राहिलेलं नाही. कारण की काय होतं ना ताईंनो, एकसारखेच रोड मला दिसतात आणि बोळं बाळं आहेत, कुठल्या बोळातून कुठं जायचं तेच मला कळत नाही. कितीतरी वेळा त्यांनी मला जे माशांचं मार्केट आहे ते सुद्धा दाखवलेलं आहे. खूप मोठं मार्केट आहे तिथं माशांचं, पण तिथं 5 मिनटंसुद्धा थांबू वाटत नाही. का तर वास खूप घाण येतो. आपण ज्यावेळेस असं स्वतःच्या डोळ्याने मार्केट बघतो त्यावेळेस तिथं खूप घाण असते. असं काही बघितल्यावर ते खाऊसुद्धा वाटत नाही. छोट्या छोट्या सुपांपासून तर छोट्या टोपलीपासून तर मोठ्या टोपलीपर्यंत सर्व काही इथं मिळतं. मी इथं काय काय खरेदी केलं ते पण तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते. आम्ही आलेलो आहे घरी. खालीच मला शेवग्याच्या शेंगांच्या झाडाला 3 शेंगा दिसल्या. त्या शेंगा पण मी तुमच्या दादाकडून तोडून घेतल्या. का तर 2 दिवसापासून माझं लक्ष त्या शेंगांवरती होतं आणि चवीला खूप छान आहेत तो शेवगा, त्यामुळे काले बोबल्या बघा 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 कसं त्याचं त्याचं जाऊन बसलंय आतमध्ये. म्याऊ जेव्हा छोटी होती तेव्हा ती पण अशीच करायची. ओले बोबले ओले बघा. कोणी म्हणाल की त्याला पिशवीमध्ये कोणी टाकूनच दिलं का, पण त्याचं तेच आतमध्ये जाऊन बसलंय. मला ना अशा टोपलीची खूप हौस होती, खूप दिवसापासून हौस होती, पण कुठं मला ती मिळतच नव्हती. शेवटी आज मार्केटमध्ये मला ती मिळाली. खूप छान छान वस्तू होत्या तिथं. हे बघा छान आहे. 250 रुपयाला, 280 रुपयाला म्हणत होत्या त्या ताई, पण 250 रुपयाला दिली त्यांनी. 2 वर्षापासून मला हौस होती. चला फुलं घेते काढून आता, का तर फ्रीजमध्ये ठेवते. देवाला फुलं आपल्या लागतातच, त्यामुळे अर्धा किलो अशी फुलं आणलेली आहे. 40 रुपये पावशेर, 80 रुपयाला अर्धा किलो. मार्केटमध्ये खूप छान फुलं मिळतात. फ्रेश आहे दिसायला, पण एक सुद्धा फुल सोकलेलं नाही. तसे इथं मिळत नाही, पण रोज रोज मार्केटमध्ये तर आपण जाऊ शकत नाही, त्यामुळे आज गेले तर घेऊन आले. असे जर मी गेले तर दरवेळेस मी आणते असं काही नाही. कारण उद्या आहे गुरुवार, परवा आहे शुक्रवार, आणि तशी पण आपल्या देवाला रोज फुलं लागतातच. जास्वंदीची पण फुलं खूप निघतात, पण असो मला खूप आवडतात फुलं देवाला वाहायला, त्यामुळे मी असे गेले तर घेऊन येते. मिक्स आहेत. गुलाबाचे पण छान आहे. आता काही यामध्ये बसले नाही, त्यामुळे काही जी फुलं आहेत ते कॅरी बॅगमध्ये ठेवते, फ्रीजमध्ये ठेवून देते. आणि जी टोपला आपण आणलेला आहे, चपात्यांसाठी आणलेलं आहे बरं का ताईंना मी, हे यामध्ये चपात्या ठेवतात का नाही ठेवत ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. पण मी ते चपात्या ठेवण्यासाठीच आणलेलं आहे. फळं ठेवायला पण खूप छान वाटेल, पण मला त्यामध्ये फळं नाही ठेवायची. चपात्यांना घाण येतो, त्यामुळे मी या आणलेलं आहे. जे आपलं नेहमीचं असतं, काय म्हणतात त्याला, बांबूच्या ज्या काठ्या असतात छोट्या, ते होतं 60 रुपयाला का 80 रुपयाला, जशी साईज असेल तशा किमती पण होत्या. पण चला असो, वेगळं पण मला बघायचं होतं, पण वेगळं काही मला मार्केटमध्ये दिसलं नाही. जे आपलं वाताच्या का काय म्हणतात त्याला, त्याचं पण होतं. चला हे पण धुवायला टाकते. 100 रुपयाला 3 जोड. हे पण 3 जोड आहेत 100 रुपयाला, 200 रुपयाला. 120 रुपयाला म्हणत होता, पण 200 रुपयाला दिले त्यांनी. आणि या आहेत पायपुसण्या. 4 पायपुसण्या आहेत. पायपुसण्या आपल्या खूप खराब झालेल्या होत्या, त्यामुळे मी घेऊन आले. 2 काढणार आहे याच्यातल्या आणि 2 ठेवून देणार आहे. का तर जुने ज्या आहेत त्या पण वापरता येतात. आणि तसे तर मला किचनमध्ये जे आपण कपडे वापरतो ते किचनचे कपडे घ्यायचे होते, पण घाई गडबडीमध्ये गेले विसरून. 2 ठिकाणी बघितले, तिथं काही मला आवडले नाही. तुळशी बागेमध्येच घ्यायचे होते खरं तर मला, पण गर्दी पण खूप होती, त्यामुळे नाही घेतले असं म्हणलं तरी पण चालेल. कारण गर्दीमध्ये असं काही घेऊ वाटत नाही, आणि खूप गरम पण होत होतं, आणि तुमच्या दादाला काम पण होतं, त्यामुळे ते खूप घाई करत होते. बघू पुढच्या वेळेस, किंवा कुठं जर मिळाली इथंच तर घेऊन येईल. त्यांनी मला किंमत पण करू दिली नाही. 30 किंवा 40 रुपयाला एक मिळाली असती, पण या 100 रुपयाला 2 मिळाल्या, 200 रुपयाच्या 4. माझ्या मते 40-40 रुपयाचीच असणार आहे. पण त्यांचं कसं आहे, कशाचाच भाव करू देत नाही. जेवढे सांगितले तेवढे देऊन टाकतात. 120 रुपयाला 2 सांगितल्या होत्या, तरी पण मी 100 रुपयाला 2 म्हणले. तसं तर मी 80 रुपयालाच 2 मागणार होते, कारण मिळाले असतं 80 रुपयाला, पण 2 मिळतात. आणि साईज पण काय मोठी नाही, खूप छोटी साईज आहे. चला, पायपुसण्या मी सारख्या आणत नाही, एकच वेळा आणते.
खूप वर्ष आपण जर चांगल्या पायपुसण्या घेतल्या तर खूप वर्ष जातात. माझ्या बाथरूमच्या जवळ एक पायपुसणी आहे, तिला जवळजवळ 8 वर्ष झाले आणि ती रोज वापरायला तरीसुद्धा तिचं अजून काहीच झालेलं नाही. असं वाटत पण नाही की ती 8 वर्ष झाले मी वापरते म्हणून, पण चांगल्या क्वालिटीची आहे. जी आपल्या दारामध्ये हिरवी पायपुसणी आहे तिला पण जवळजवळ मला असं 3 वर्ष झालेले आहे, अजूनसुद्धा चांगली आहे ती पण. चला परत 2 काढते आणि 2 पॅक करून ठेवते. आणि या शेवग्याच्या शेंगा तर तुम्हाला तोडताना दाखवलेल्याच आहेत, खालच्या जाळ्याच्या तोडलेल्या आहेत. चला आता वाजलेले आहे 5. आज सकाळपासून साडी घातलेली आहे आणि याच साडीवर गेले होते. बाथरूमच्या पुढे या 2 पायपुसण्या होत्या, त्या लगेच मी काढल्या आणि ज्या नवीन आणलेल्या आहेत त्या टाकून दिल्या. या आता उद्या धुवून काढणार आहे. ही जी पायपुसणी आहे ह्या पायपुसणीवरती मी तेलाची केटली ठेवायची आणि त्यातून तेल काढायचे, त्यामुळे त्याच्यावरती तेल सांडलेलं आहे, त्यामुळे ती खूप चिकट झालेली आहे. खूप वेळा धुतली पण नाही निघत ती. चला आता उद्या गरम पाण्यामध्ये रात्री भिजत घालते गरम पाण्यामध्ये आणि उद्या धुवून काढते. सकाळची घासलेली भांडी लगेच मांडून घेते आणि बरणे आणि थोडे डबे मी घासायला काढलेले का तर त्यामध्ये मला सामान भरायचे आहे. तुम्ही बघू शकता. असे बाहेरून जरी आले तरी पण मला कंटाळा येत नाही. मला उल्हास असला की मी लगेच ते काम करून टाकते. जर माझ्या डोक्यामध्ये आले की आपल्याला हे करायचं आहे तर लगेच मी ते हातात घेते आणि त्या कामाला सुरुवात करते. बरण्यांमध्ये थोडं सामान होतं ते दुसऱ्या यात खाली केलं आणि लगेच डबे आणि बरण्या घासायला टाकून दिले. परवा पण मी काही डबे घासलेले आहेत, फक्त वरती जे मोठे डबे आहेत ते घासायचे आहेत, पण ते काही अजून घाण नाही झालेले. हे जरा मला हाताला चिकट वाटले त्यामुळे लगेच मी ते घासायला लाईट गेलेली आहे, अंधार पडला बघा. ज्या बरण्या आणि डबे मी घासायला काढले होते त्यावेळेस लाईट गेलेली होती. लाईट येऊन 15 मिनिटं झाले, पण आता आपल्या बरण्या पण आणि डबे पण छान वाढलेले आहे. आता पटकन मांडून घेते आणि आता झालेली आहे संध्याकाळचे 7 वाजलेले आहे. दिवाबत्ती करते आणि मी माझ्या स्वयंपाकाची तयारी करते. डबे आणि बरण्या मला थोड्या वलसर वाटल्या त्यामुळे मी इथं फॅनच्या हवेखाली ठेवल्या. हवेमुळे त्या सुकून जातील, म्हणजेच आपल्याला सामान भरता येईल. चपात्या मी करून घेतलेल्या आहे. आता मी कुठे जाणार आहे याच्या पुढचा भाग तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल.